हिंगनघाट में नगर परिषद चुनाव की सरगर्मी तेजी होती जा रही है। भारतीय जनता पार्टी की ओर से नगर अध्यक्ष पद के लिए डॉक्टर नैना तुलस्कर ने अपना नामांकन दाखिल किया है। चुनावी माहौल के बीच मातोश्री आशाताई कुनावार महाविद्यालय में छात्रों से संवाद कार्यक्रम आयोजित किया गया, जहां से युवा मतदाताओं का नया और मजबूत स्वर सामने आया। छात्रों ने विकास, पारदर्शिता और रोजगार के अवसरों को लेकर स्पष्ट और बेबाक मत रखते हुए राजनीतिक दलों के लिए नई उम्मीदों का संदेश दिया है। डॉक्टर नैना तुळसकर ज्या सचिव आहे विद्या विकास महाविद्यालय शैक्षणिक संस्थेच्या, त्या त्यांच्या फार्मसी कॉलेजमध्ये आलो आहोत। त्या विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे। अनेक विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, त्यांचं काय म्हणणं आहे मॅडमच्याबद्दल। मला सांगा, मॅडमनी या शैक्षणिक प्रवासात नंतर राजकारणात उडी घेतली आहे। मॅडमनी जे आहे नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी जाहीर केली आहे। काय बोलणार मॅडमबद्दल, काय मार्गदर्शन करता इथं आल्यावर, आणि मॅडमचं ड्रीम प्रोजेक्ट जसा ह्या कॉलेजमध्ये होता तसा नगर परिषदेसाठी राहणार काय? सगळ्यात पहिले तर जे मॅमनी ज्या हिंगणघाटमध्ये सगळ्यात मोठं अवेलेबल करून दिलं आहे ते म्हणजे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर इथे आणलेलं आहे। जसे की अवेलेबल असणारे नसणारे कोर्सेस इथे त्यांनी मॅमनी अवेलेबल करून दिलेले आहे। त्याचनुसार जे काही येणारे कोर्स बी मॅमनी अवेलेबल करून दिले आहे, की जसे की NRI, BSc नर्सिंग असे भरपूर सारे कोर्स मॅमनी ती अवेलेबल म्हणजे अवेलेबल करणार आहे। त्यानुसार जे त्यांचं विजन आहे, जे जसं की कॉलेजबद्दल डेव्हलप केलं तुमचं असं म्हणणं आहे। कॉलेज डेव्हलप केलं, हा परिसर डेव्हलप केला, शैक्षणिक संस्था डेव्हलप केल्या। हिंगणघाट शहराबद्दल मॅडमचं जे विचार काय असतील, काय डेव्हलपमेंट करायला पाहिजे? जसं आमच्या कॉलेजनुसार त्यांचं विजन होतं तसंच ते ज्या अध्यक्षपदामध्ये उतरले आहे नगर परिषद, त्याचनुसार त्यांचं बी डेव्हलपमेंट करेल असं आमचा हिंगणघाट शहराचं तसंच जसं ज्यानुसार विजन मॅमचं कॉलेजचं आहे तसंच हिंगणघाटचं बी विजन मॅमचं राहणार डेव्हलपमेंट करण्याचं। काय युवा पिढीला शिक्षण इथे आला पाहिजे, म्हणजे छान जे कामाला जातात मुलं ते आपल्या म्हणजे बाहेर रोजगारीचा मोठा प्रश्न आहे। मॅडमनी म्हणजे आमच्यासारखे स्टुडंट आहे ते कामाला जाते ते न जायला होतो की आपल्याच कॉलेजमध्ये बाहेर न नागपूर सिटीला जातात, आपल्याच कॉलेजमध्ये ते मेन फॅसिलिटीज आहे, म्हणजे कोर्सेस आहेत, इंजिनिअरिंग असो की म्हणजे आता फार्मसी कॉलेज आणलं आहे तर ते इथेच मिळायला पाहिजे। बाहेर जाऊन म्हणजे मॅडमनी या परिसरात इंजिनिअरिंग कॉलेज सारखंही कॉलेज आणावं असं इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर झालं, आता फार्मसी तर आणणार आहे, हे बेस्ट झालं आहे। हां, हे बेस्ट झालं आहे। आणि समोर पण मॅमचे प्रयत्न राहणार की बाहेर न जाता आपल्या हिंगणघाट सिटीमध्येच सर्व काही मिळायला पाहिजे। आपण हिंगणघाटच्या तुळसकर कॉलेज ऑफ फार्मसी जे विद्या विकास शैक्षणिक शिक्षण संस्थेकडून चालवल्या जाते, याच शिक्षण संस्थेच्या डॉक्टर नैना तुळसकर सचिव आहे। आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधला, आता विद्यार्थिनीशी संवाद साधूया, त्यांचं काय मला सांगा। मॅडमनी इथे विस्तार केला, असं डेव्हलपमेंट केलं या परिसरात, कॉलेजेस आणले असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। महिला म्हणून मॅडम ज्या आहे नगराध्यक्षाच्या उमेदवार ज्या रिंगणात आहे BJP कडून, काय बोलणार मॅडमबद्दल? मॅडमच्या काय बोलणार मॅडम? मॅम एक वेल एज्युकेटेड पर्सन आहे, त्यांना मतलब इतकं नॉलेज आहे की त्या आपल्या हिंगणघाटची प्रोसेस कशी होऊ शकेल आणि वेल डेव्हलप कसं होऊ शकेल आपले हिंगणघाट। आणि मॅडम वेल डेव्हलप करतील हिंगणघाट असं वाटते तुम्हाला? हो, बिलकुल वाटते, कारण मॅम इतका वेल डेव्हलप करण्याची त्यांच्यात ॲबिलिटी आहे आणि त्या करू शकता। हो, काय मॅडम वेल डेव्हलप करणार हिंगणघाट? येस, ऑफकोर्स करेल, कारण सर मॅमचा जो IQ आहे, मॅमची जे मेंटॅलिटी आहे, ॲक्च्युली कालच्या संवादामध्ये मॅमनी जे एक रील पोस्ट केली होती त्यावरून भरपूर जणांना असं वाटतं आहे की म्हणजे सडनली की मॅम निवडून यायला पाहिजे, कारण मॅडमचा जो IQ आहे, मेंटॅलिटी आहे। सर असं ॲक्च्युली आमच्या कॉलेजमध्ये, तुळसकर कॉलेजमध्ये आम्ही जे आहोत जास्त करून विलेजवाले आहोत, तर सरांनी आणि किंवा मॅडमबद्दल बोलायचं गेलं तर भरपूर काही आहे बोलायला, बट असं होतं की आम्हाला विलेजवाल्यांना खूप कमी असं राहतात की म्हणजे एज्युकेशन घ्यायला नाही मिळत, बाहेर गावाला जावं लागतं, बट त्या संधी इथे मिळाला, जे इथे आम्हाला डेव्हलप झाला आहे। इथे आम्ही आपला म्हणजे जसं की बेस तयार करू शकत आहोत इथे, आणि समोरच्या ऑपॉर्च्युनिटीज आम्हाला आणखी मिळणार आहे। त्यासाठी मी मॅडमला एवढंच म्हणेल की वी सपोर्ट यू मॅम अँड थँक्यू फॉर एव्हरीथिंग। मला सांगा, मॅडमने डेव्हलपमेंट केलं, कॉलेज परिसर डेव्हलपमेंट केला, नवीन कॉलेजेस आणले, त्याचप्रमाणे हिंगणघाट डेव्हलप करणार मॅडम? येस, ऑफकोर्स करेल, कारण मॅमचा IQ, मॅमचं जे एज्युकेशन झालं आहे, मॅम PhD आहे बॉटनीमध्ये, त्यानुसार मला वाटते की मॅम ऑफकोर्स करेल, कारण मॅडम काल एक रीलमध्ये जे पोस्ट केलं होतं मॅमनी ट्रीबद्दल बोलल्या, ते ट्री प्लांटेशन, तर ते जे बोलल्या ते आजच्या जनरेशनची किंवा आजच्या युगाची ती गरज आहे ट्री प्लांटेशन, कारण जिथे म्हटलं तिथे आपण झाड तोड करत आहोत
आणि मॅडम ते झाड उगवायचं आणि आपल्या म्हणजे जे पोल्युशन होत आहे त्याला स्टॉप करायचं. मला सांगा, बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे मॅडम, त्या हाताळतील का बेरोजगारी म्हणा किंवा युवकांच्या हातांना काम देतील? हो देतील, कारण जिथपर्यंत मला माहिती आहे, जिथपर्यंत मॅडमला मी ओळखते तिथपर्यंत मॅडम जरूर म्हणजे खालच्या पदातून ते वर आणण्याच्या याच्यामध्ये जरूर हेल्प करेल आम्हाला. काय मॅडमचा विजयाचा काय वाटते निश्चय? हो नक्की होणार, नक्की होणार. हो काय म्हणता मॅडम? नक्की होणार. नक्की होणार. एकूणच आपण हिंगणघाटच्या फार्मसी कॉलेजमध्ये आलो होतो. विद्या विकास शैक्षणिक संस्था यामार्फतच हे कॉलेज चालतं. ज्या विद्यार्थी होते त्यांचं म्हणणं आहे का वेल डेव्हलप कॉलेज परिसर केला आहे, जो कॅम्पस आहे परिसर व्यवस्थित आणि डेव्हलप केला आहे. त्याचप्रमाणे हिंगणघाटचा विस्तारसुद्धा डॉक्टर नैना तुळसकर या नगराध्यक्ष बनल्यावर करतील असं विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. हिंगणघाटच्या विद्या विकास शिक्षण संस्थेद्वारे संचालित मातोश्री आशाताई कुणावार वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आलो होतो. या ज्या संस्थेच्या डॉक्टर नैना तुळसकर ज्या आहे सचिव आहे आणि त्यांच्या देखरेखीतच ह्या संस्थेचं काम चालत असते. त्यांच्याच होम पेजवर आलो आहोत, त्यांच्याच विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधूया. त्यांचं काय म्हणणं आहे मला ताई सांगा. मॅडमनी नगराध्यक्षपदासाठी BJPकडून उमेदवारी दाखल केली आहे, काय बोलणं आहे मॅडमच्याबद्दल, काय वाटते? मॅडमनी जसं आजपर्यंत अशिक्षित लोक सीटवर बसत होते, पण आता आमच्या मॅडम इतक्या सुशिक्षित आहे, त्यांना शिक्षणातलाच नाही तर राजकारणामधला पण अनुभव चांगल्या प्रकारे आहे. त्या त्यांनी PhD केलेली आहे घनकचरा व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंटमध्ये, तर त्या नक्कीच आपल्या हिंगणघाटमध्ये काही बदल करू शकतात. आणि जसं त्यांचं स्वप्न होतं, जसं कॉलेज बनवून दाखवलं, तसं त्यांचं स्वप्न आहे की आपल्या हिंगणघाटमध्ये नवीन काही डेव्हलपमेंट आल्या पाहिजे, ते पण त्यांनी साकार करतील असं मला वाटते. तुम्हाला सांगा, कॉलेजचं ड्रीम जे मॅडमनी साध्य केलं तसंच हिंगणघाटचं ड्रीम साध्य करतील का मॅडम? हो नक्कीच करतील, कारण त्यांनी त्याच विषयामध्ये PhD केली आहे, कचरा व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट. यामध्ये ते आणखी पुन्हा काही डेव्हलपमेंट करू शकतील. आणि मला असं वाटते की त्यांच्याकडे इतकं नॉलेज आहे की जसं त्या डाऊन टू अर्सनी चालतात, म्हणजे त्यांना बिलकुलही त्यांच्या शिक्षणाचा किंवा कुठल्या गोष्टीचा घमंड नाही. त्या पूर्ण ग्राउंड स्टाफपासून तर सगळ्या मोठ्या क्वालिटीच्या लोकांपर्यंत चांगल्या बोलतात आणि सगळ्यांशी प्रेमाने वागतात. काय नक्की विजयाची खात्री आहे मॅडमची, काय वाटते तुम्हाला? हो आम्हाला नक्कीच खात्री आहे. आम्ही त्यांच्या सपोर्टला आहोत, बाकी लोक त्यांच्या सपोर्टला आहे, आमचा पूर्ण टीचर स्टाफ त्यांच्या सपोर्टला आहे, तर नक्कीच त्यांचा विजय होईल असं मला वाटते. मॅडमचे काय मार्गदर्शन आहे कॉलेजमध्ये? त्यांचं मार्गदर्शन तर खूप चांगलं असते आम्हाला, कारण त्यांनी PhD इतक्या चांगल्या विषयामध्ये केलेली आहे. त्या नेहमीच स्टुडंट लोकांना प्रोत्साहन देत असतात आणि काहीतरी मोठं करायला, काहीतरी चांगलं तुम्ही अचीवमेंट करा याबद्दल त्यांनी आम्हाला गाईड करत असतात. एकूणच आपण हिंगणघाटच्या मातोश्री महिला महाविद्यालयात आलो होतो. अनेक विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधला, विद्यार्थ्यांचे मत जाणून घेतले. डॉक्टर नैना तुळसकर ज्या BJPच्या नगराध्यक्षच्या उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मत जाणून घेतले. विद्यार्थ्यांचे जे पॉझिटिव्ह विचार आहे, मॅडमनी या महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांशी संवाद किंवा महाविद्यालय जे डेव्हलप केलं त्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे का आमचं महाविद्यालय जसं मॅडमनी डेव्हलप केलं डॉक्टर नैना तुळसकरनी, त्याचप्रमाणे हिंगणघाटचा विस्तार आणि डेव्हलपमेंट होईल असं विद्यार्थ्यांचं ठाम मत आहे. NBC न्यूज के लिए हिंगणघाट से ज़मीन और की रिपोर्ट.